हॅलो, हाय, नमस्कार. आणि ही एक्साइटमेंट कुठे जाण्यासाठी आहे हे तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला. ठूस ठूस उडी बिडी खाशील. अमो, बघू केस तुझी. ए जुल्फे, क्या जुल्फे है मेरी बा. अमो, ए अमो, कुठे चालली तू? बर मग ऐक ना, का मारलंस रे? उगा असं मारलो आणि ती उगा वाजली तुझी पॅन्ट फट 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 वाजलेली. वाऱ्याने तुझी कसं वाजते असं फट 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 वाजलेले. वाऱ्याने झेडा फटफट वाजत नाही, फडफड करते. काय तू आता आवाज येते ना फटफट फटफट. शी, जाऊ दे बाई, मरून ये शॉट, ये शॉट. वाह वाह, क्या लड़ाई हो रही है, देखो यहाँ पे क्या लड़ाई हो रही है. तर आमचे भांडण वगैरे होऊन झालेले आहेत आणि आम्ही नाश्ता करायला. चॅनल आता आम्ही नोकरी आलो आणि गावाला पण तू काय मागवलंस? काय बटर. आणि बाबाने काय मागवलं ग? डोसा. डोसा आहे का ते? आलू का पराठा? मम्मा तू काय मागवलीस? मी मटकी. मग काय येते? येईल की, वाट बघायला. तुला खायचं आहे खावे. त्यानेच खाऊ दे. येईल 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 माझी पण मटकी. खा तू. टेस्ट सांग जरा कशी आहे. हा अरे गाईस आपले दोन दोन पोळ्या पावणं बनणार आणि छान आहे का ग? नको ग, नको ग. आणि फायनली माझी मटकी पण आलेली आहे. एखाद्या गोष्टीची तारीफ जर करायची असेल तर आपण मनसोक्त तारीफ करू शकता. तर मी तर तारीफ करणार आहे इथल्या नाश्त्याची. आलूचा पराठा माझ्या मिस्टरांनी खाल्लेला आहे आणि पावभाजी माझ्या मुलांनी खाल्लेली आहे आणि मटकी मी खाल्ली. पण प्रत्येक गोष्ट इतकी छान आणि स्वादिष्ट. हे बघा, हे सत्तू तर नाचायलाच लागला कारण की इतकं मस्त वाटलं ना. खरंच खूप नाश्ता भारी होता आणि खरंच करा. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही आलो आहोत सध्या डी मार्ट मध्ये आणि लागलो तर आम्ही शॉपिंग करायला. शॉपिंग करताना पाहिलं आहे आम्ही सनस्क्रीन. जॉयची सनस्क्रीन पाहिली आणि एक वेळेस तरी ट्राय करावं म्हणून सनस्क्रीन पण घेतली. जॉयची पण विटॅमिन सी फेस वॉश हे पण ट्राय करायचं आहे म्हणून हा पण सोबत घेतला. आणि हे इकडे पहा, माझे मिस्टर कोणाला पाहत आहेत हेच समजत नाही. चला, बाकीच्या वस्तू पाहण्यासाठी मी तर बाजूला निघालेली आहे कारण बरंच काही गोष्टी घ्यायच्या राहिल्या होत्या. असंच फिरत फिरत मला सिंटॉल साबण दिसली व मला ॲड आठवली. त्यानंतर मी पाहिलं लेकरांसाठी अप्सरा कंपनीच्या पेन्सिल्स. व शाळा चालू होणार म्हणून सुट्ट्या संपल्या व आपलं काम वाढलं, म्हणायला काही अडचण नाही. तर आमूची फरमाईशवर फरमाईश चालू होती. ही पेन्सिल नाही, मला ही पेन्सिल पाहिजे. आणि मी घेण्या अगोदरच आमूनं तर ट्रॉलीमध्ये पेन्सिल पण टाकून ठेवल्या होत्या. आणि आमच्या उंदीरनं तर ऑलरेडीच रेझर पण घेऊन टाकलं होतं. बघा, ड्रामेबाज क्वीन.
सतू तुझे ते पेन दाखव कुठलं घेतलंस कितीचे रेग्युलर वापरणारे पेन काहीतरी रेग्युलर पेन याच्यातली बघ एक बॉक्सच घेऊन टाकू काढून घेतलेत रे सतू हे का बघ रे हे ठेवून दे पिल्लूला हे रेझर ठेव सतू हे रेझर घे ग हेच घेतले सेम की दुसरं एकच आहे ते हार पडलं तर आणि हे घेण्यासाठी आमू हट करीत होती कारण की तिला हा सेट आवडला होता पण मी तो तिला घेऊन दिला नाही कारण की शाळा सुरू होत आहेत व त्याचा वापर तिनंही करणार नाही वेस्ट खर्च नको म्हणून घेतला नाही शेवटी माझी नजर कंगव्यावरच होती आणि मी फायनली कॉम्बो घेतलेला आहे त्यानंतर आम्ही बॅगकडे आलेलो आहोत बॅग खूप छान सफारी कंपनीचे दिसत होत्या आणि आम्ही बॅग पाहायला सुरुवात केली तर बॅग कुठली आम्ही फायनल केलेली आहे तर पाहू सत्तूला ब्लॅक कलरची बॅग आवडली आणि ती त्यानं फायनल केलेली आहे आता आहे अम्मूची बारी अम्मू कोणती बॅग घेणार आहे आणलेली आहे अम्मून ही बॅग गाईस माझ्या मम्मीनं ना मला ती आवडली ते घेऊन दिली नाही आता दुसरी बघायलेत आता बघूत कोणची घेतात कोणची नाही आता ट्राय करते मम्मी चांगली आहे का नाही मला आवडली बॉटल आणि का बॅग मधून बघायले आम्हाला चूज केली मलाच आवडली ती बॅग मी घेतली मला खूप आवडली होती ती बॅग तरी घेतली नाही आता बघू मम्मी काय घेते बॉटल फायनली अम्मूची पण बॅग झाली आणि सत्तूची पण बॅग घेऊन झालेली आहे त्यानंतर आम्ही आलो आहोत डब्याच्या सेक्शन कडे तर बघू कुठे तर बॅग टिफिन डबे बरेच बाकी काय टिफिन डब्याचे पाहिले पण काही पसंत आले नाहीत त्यामुळे आम्ही लिफ्ट मधून निघालो आहोत ग्राउंड फ्लोअर कडे तर लिफ्ट मध्ये जाताना अम्मू घाबरत होती आणि सत्तू तिला परेशान करत होता सत्तू दिसतो शांत पण अम्मूला डवचायला त्यांना काही कमी ठेवत नाही सतत तिला परेशान करण्याच्या पाठीमागा असतो एक मन आहे कळीचा नाळात हा आमच्या घरात सत्तूच आहे आणि बॅग पाहून तर वाटत आहे कुठेतरी दूर निघून जाओ त्यानंतर सत्तूला घेऊन मी बॅग सेक्शन कडे वळालेली आहे बॅग पाहत आहे बॅग कुठल्या छान वाटत आहेत आणि हे अम्मूचं हे त्यानंतर अम्मूला शूज घेण्यासाठी शूज सेक्शन कडे आलेले आहोत अम्मूच्या पायाचे शूज काही मिळत नव्हते शॉपिंग आता तर कुठे सुरू झाली आणि हे पहा सत्तूला तर आळस यायला लागला आणि हे काय सत्तू काय पाहत आहे ट्रॅव्हलिंग बॅग आता शाळा सुरू होणार आहेत आणि ही ट्रॅव्हलिंग बॅग पाहत आहे बघा गाईच कसं करायचंय बघू पाठी प्राइसच्या मानानं ट्रॅकिंग बॅग पण खूप छान वाटत आहे आणि कुशन बघून सॉफ्ट कुशन आणि मऊ मऊ कुशन बघून हे दोघं पण वेडे झालेले आहेत हे पण खूप सॉफ्ट आहे हे असं सांगत होते कारण की लेकरांसोबत सत्तूचे पप्पा पण सारखेच त्यांनाही सॉफ्ट हाताला लागलं म्हणून त्यांना हे आवडलं पण नंतर लक्षात आलं की आपल्या घरात सोफा नाही अशाच प्रकारे खरेदी झालेली आहे त्यानंतर बिल काउंटरवर आलेलो आहोत बिल काउंटरवरती सामान पाहून तर वाटतं बिल खूप जास्त झालेला असावा शॉपिंग करून खूप थकले होते कारण की बऱ्याच आवडीच्या वस्तू भेटल्या होत्या त्यानंतर सॉफ्टी आणि पॉपकॉर्न घेऊन आम्ही निघालेलो आहोत थेट आम्ही ज्युडिओ मध्ये आलो आहोत ज्युडिओ मध्ये सत्तूचे कपडे खरेदी करणं चालू होतं आणि मी शूज पाहत होते शूज तर काही मनासारखे भेटले नाहीत आणि हे काय सत्तूचे पप्पा काय घातलं
त्यांना ट्राय करायचं होतं, पण ट्रायल रूम मध्ये एवढी गर्दी होती की ते बाहेरच ट्राय करायला लागले. आणि फायनली मला शूज आवडला, पण तो मी घेतला नाही. आणि चला निघालो आहोत आता रिटर्न कंधारकडे. आणि आमूला आणि हे काय करत आहे आमू, तर आमची आमूबाई रुसून बसल्या आहेत कारण की तिला शूज भेटला नाही. तर मला आमच्या फॅमिली शॉपिंग कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये काय झालं कळवा आम्हाला? आणि आमच्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू, बाय.